सरकारनं लावलेल्या अटी शर्तींच्या कचाट्यातून उरलेल्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे। महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 344.74 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यामुळे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिलांना जुलै 2026 चा प्रलंबित आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालाय। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून या विशेष निधीला अधिकृत मंजुरी देण्यात आली असून सण उत्सवांच्या काळात थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार असल्यानं लाखो महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण पसरलंय। पण यामुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। महाराष्ट्र राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या स्वावलंबनासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा विस्तार सातत्याने केला जातोय। याच मालिकेमध्ये राज्य शासनानं आता एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। शासनानं राज्यातील अनुसूचित जाती, एससी आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र लाभार्थी महिलांसाठी जुलै 2026 च्या हप्त्याची तरतूद पूर्ण केली आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं 24 ऑगस्ट 2026 रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय GR जारी केलाय, ज्यानुसार 344.74 कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे। हा निधी थेट महिला व बालविकास विभागाच्या सचिवांकडे वर्ग करण्यात आला असून तिथून तो थेट लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू करण्यात आली आहे। या योजनेच्या पार्श्वभूमीवर विचार केल्यास राज्य सरकारनं आर्थिक वर्ष 2026-27 साठी अनुसूचित जाती विशेष घटक कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 3000 कोटी रुपयांची भरीव तरतूद करून ठेवली होती। या एकूण तरतुदीमधूनच आता जुलै महिन्याच्या थकीत हप्ता देण्यासाठी 344.74 कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात आलाय। राज्य शासनानं अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे BDS हा निधी महिला व बालविकास विभागाकडे सुपूर्द केलाय। या निर्णयामुळे मागील काही दिवसांपासून जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाखो मागासवर्गीय आणि वंचित भगिनींना मोठा दिलासा मिळालाय। रक्षाबंधन आणि आगामी सण उत्सवांचं औचित्य साधून शासनाने ही रक्कम तातडीने मंजूर केल्यानं महिलांमध्ये समाधानाचं वातावरण असून प्रशासनाला पुढील 48 तासात हे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचे निर्देश देण्यात आले। शासनाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार या निधीचा विनियोग करताना पारदर्शकता आणि अचूकतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले। निधी वितरण करताना महिला व बालविकास विभागाला अत्यंत कडक आदेश देण्यात आलेत की त्यांनी नोंदणीकृत लाभार्थ्यांची आणि त्यांच्या अर्जांची अत्यंत सखोल आणि अचूक छाननी करावी। हा निधी केवळ आणि केवळ अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध प्रवर्गातील कायदेशीररित्या पात्र असलेल्या महिलांनाच मिळेल याची खात्री करण्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेवर सोपवण्यात आली आहे। यापूर्वी योजनेच्या अंमलबजावणीतील काही तांत्रिक त्रुटी आणि अपात्र व्यक्तींना लाभ मिळण्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या, त्यामुळे यावेळी राज्य सरकारनं अत्यंत सतर्कता बाळगली आहे। प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत की प्रत्येक लाभार्थी महिलांचे आधार लिंकिंग आणि बँक खात्याची पडताळणी पूर्ण झालेली असावी, जेणेकरून शासकीय पैशांचा कोणताही अपव्यय होणार नाही आणि गरजू महिलांना त्यांचा हक्क मिळेल। या निधीच्या आर्थिक शिस्तीबाबतही शासनाने कडक भूमिका घेतली आहे। मंजूर करण्यात आलेल्या 344.74 कोटींचा निधी अत्यंत काटकसरीनं आणि विहित नियमानुसारच खर्च करावा असे आदेशात स्पष्ट करण्यात आले। तसेच संबंधित विभागाला दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत मासिक खर्च अहवाल आणि निधीचा विनियोग प्रमाणपत्र शासनाकडे सादर करणं बंधनकारक करण्यात आले। या कडक नियमांमुळे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कमालीची पारदर्शकता येईल आणि योजनेचं उद्दिष्ट यशस्वीरित्या साध्य होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT प्रणालीचा वापर करून हा निधी थेट महिलांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा होणार असल्यानं मध्यस्थांची भूमिका पूर्णपणे संपुष्टात आली आहे। दुसरीकडे सामाजिक न्याय विभागाचा हा एवढा मोठा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवल्यामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय। लाडकी बहीण योजनेचा अवाढव्य आर्थिक भार पेलण्यासाठी सरकारला वेळोवेळी इतर कल्याणकारी विभागांच्या बजेटमधून निधी वळवावा लागत असल्याचं चित्र समोर येते। यापूर्वीही जानेवारीच्या हप्त्यासाठी सुमारे 98 कोटी रुपये आणि एप्रिल-मे महिन्यांच्या हप्त्यांसाठी 410 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाच्या तरतुदींमधून वळवण्यात आला होता। मात्र वारंवार अशा प्रकारे निधी वळवला जात असल्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या इतर महत्त्वपूर्ण आणि मूळ कल्याणकारी योजनांवर जसे की मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, वसतिगृहांची देखभाल आणि इतर वस्त्यांचा विकास वारंवार अशा प्रकारे निधी वळवला जात असल्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या इतर महत्त्वपूर्ण आणि मूळ कल्याणकारी योजनांवर जसे की मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, वसतिगृहांची देखभाल आणि दलित वस्त्यांचा विकास याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। विरोधी पक्षांनी आणि काही सामाजिक संघटनांनी यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली असून एका योजनेची चमक दाखवण्यासाठी मूळच्या वंचित घटकांच्या विकासाचा निधी वापरणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातोय।
परंतु या सर्व प्रशासकीय आणि राजकीय चर्चा बाजूला ठेवल्यास प्रत्यक्षात सामान्य गरीब महिलांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि सुखावणारा ठरलाय. दरमहा मिळणारी 1500 रुपयांची ही मदत महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लहान मोठ्या वैद्यकीय खर्चांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. शासनाने यापूर्वी केलेल्या मोठ्या प्रमाणावरील ई-केवायसी पडताळणी मोहिमेनंतर राज्यात सुमारे 1,65,00,000 महिला या योजनेसाठी पूर्णपणे पात्र राहिल्यात. पात्र महिलांच्या या यादीतील अनुसूचित जातीच्या महिलांना आता हा निधी तात्काळ वितरित केला जाणार आहे. जुलै महिन्याच्या हप्ता खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे महिला वर्गाकडून शासनाचे आभार मानले जात आहेत आणि या आर्थिक पाठबळामुळे समाजातील वंचित घटकातील महिला खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.